सगळं सोडून कुठेतरी पळून जावं किंवा नवऱ्याबद्दल भयंकर राग येऊ लागतो. कारण तो शांत झोपलेला असतो आणि आई रात्री जागी असते. हो ना. आणि दुसरीकडे नवऱ्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू असते. नक्कीच. ती आता मला आधीसारखा वेळ देत नाही किंवा तिचं माझ्याकडे लक्षच नाहीये असे विचार त्याच्या मनात येतात. तो हे सहसा बोलून दाखवत नाही, कारण त्यालाही परिस्थिती दिसत असते. पण मनात कुठेतरी दुर्लक्षित झाल्याची, रिजेक्ट झाल्याची भावना नक्कीच येते. ही रिजेक्शनची भावना खूप कठीण असते हाताळायला. हो, आणि हा जो रिजेक्शनचा विचार आहे तो जैविक बदलांमुळे आणखी तीव्र होतो. जैविक बदल म्हणजे नेमकं काय होतं शरीरात? जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन या हॉर्मोनची पातळी प्रचंड वाढते. ओके. ऑक्सिटोसिन हे बॉन्डिंग हॉर्मोन आहे. निसर्गाने अशी रचना केली आहे की आईचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त बाळाच्या जगण्यावर केंद्रित व्हावं. म्हणजे हे सगळं नैसर्गिकरित्या होतंय. अगदी. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बाळाला जिवंत ठेवणं हे एकमेव उद्दिष्ट मेंदूपुढे असतं. त्यामुळे रोमॅन्टिक कनेक्शन किंवा जोडीदाराचा विचार हे सगळं मेंदूच्या प्राधान्यक्रमातून परस्पर पुसून टाकलं जातं. अरे बापरे, हे खूपच वेगळं आहे. स्वतःला